नमस्कार, मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. रोज रोज भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर भन्नाट अशी आज रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी चवीला तर भन्नाट लागतेच, पण ही पौष्टिक देखील आहे आणि अगदी झटपट होते. जास्त वेळ लागत नाही. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर आता एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी गव्हाचं पीठ चाळून न घेता तसंच घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे पीठ कोंड्यासहित वापरायचं आहे, जेणेकरून हे पीठ हे भरभरीत लागलं पाहिजे. आता त्यामध्ये आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर आता ही जी रेसिपी बनवत आहे ती म्हणजे दालबट्टी बनवत आहोत आपण. तर याचं पीठ देखील वेगळं असं दळून आणता येतं, पण आपल्याकडे दालबट्टीचं पीठ जर अवेलेबल नसेल तर हे पदार्थ वापरून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, पाव चमचाभर. 2-3 चिमूट हिंग घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून घेतलेत. 1 मोठा चमचा ओवा हातावर क्रश करून मी इथे घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा खाण्याचा सोडा इथे वापरायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. आता हे सर्व साहित्य मिक्स झाल्याच्या नंतर इथे मी किटलीतल्या ज्या तेल घेण्याच्या पळ्या असतात त्यांनी 3 पळ्या मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे, किंवा पोहे खाण्याचे 5 ते 6 चमचे तेल आपण कडकडीत गरम करायचं आहे आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे तेलाचे मोहन घातल्यामुळे आपली जी बट्टी आहे ती एकदम खुसखुशीत तयार होणार आहे आणि बट्टीला छान अशी जाळी सुटणार आहे, जाळीदार बट्टी तयार होणार आहे आपली. हे सर्व तेल आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. तेल गरम असल्यामुळे थोडंसं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हातानेच आपल्याला या पिठाला सर्व तेल चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पिठाला हे तेल चांगलं लागलं गेलं पाहिजे आणि पिठाची अशी चांगली घट्ट मूठ तयार झाली की आपलं पीठ हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावे. म्हणजे आपलं मोहन जे तेलाचं आपण घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट याला पुरेसं झालेलं आहे. तर अशी मूठ वळून बघायची. पिठाची चांगली मूठ वळली जाते आणि पटकन फुटली देखील जाते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. फक्त चपातीला जर सैलसर पीठ आपण मळत असू तर त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता जसं लागेल तसं पाणी घालून मी हे पीठ मळून घेते. तर तुमच्याकडे देखील बट्टी केली जाते का हे मला नक्की कळवा. आणि कधीतरी कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा तर अशी बट्टी केली तर खूप छान लागतं आणि पोट भरतं सुद्धा. तर साधारणपणे मला इथे 1 ग्लासभर पाणी लागलेलं आहे आणि मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याचे गोळे करून घेऊया. तर हे गोळे जे करत आहे आपण ते आपल्याला असे दरदरीतच करून घ्यायचे आहेत. याला थोड्याशा भेगा पडतात कारण की आपण याच्यामध्ये तेल देखील घातलेलं आहे आणि थोडंसं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. तर असं आपण पुरणपोळीला जशी पारी करून घेतो गोल गोल आणि त्याच्यामध्ये नंतर पुरण भरतो, त्या पद्धतीनेच आपल्याला गोल पारी करून घ्यायची आहे. पण त्याच्यामध्ये काहीही भरायचं नाही आपल्याला आणि पुन्हा मोदकासारखं जुळवून घ्यायचं आहे आणि असा त्याचा गोळा बनवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता याला थोड्याफार चिरा देखील पडलेल्या आहेत, पण आपल्याला ह्या चिरा हव्या आहेत जेणेकरून आपली जी बट्टी आहे ती आतपर्यंत छान अशी शिजली जाईल, भाजली जाईल. आता त्याच पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेते. तर आता ही जी पारी आपण करत आहोत किंवा आपण जो उंडा बनवत आहोत त्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल देखील लावून घेऊ शकता. पण मी इथे तेल वगैरे काहीही लावणार नाही, नुसता गोळा तयार करून घेणार आहे. आपण ज्या वेळेला घडी करून त्याचे भरपूर लेयर्स ज्या वेळेला पाडायचे असतील त्यावेळेला आपण असे तेल लावून याच्या पाऱ्या करून घेऊ शकतो. पण इथे मी नॉर्मल अगदी बट्टी बनवणार आहे, जास्त तेलकट करणार नाही. त्यामुळे मी इथे कारण की आपल्याला याच्यानंतर आपल्याला ही डीप फ्रायसुद्धा करायची आहे, त्यामुळे मी इथे नॉर्मल गोळे बनवून घेतलेले आहेत. साधे जसे आपण मोदकाला पारी करून जुळवून घेतो
त्याच पद्धतीने मी इथे गोळे करून घेतलेले आहे. थोडे चपटे गोळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे गोळे शिजल्यानंतर फुगले जातात. आता चाळणीला थोडेसे तेल लावून घेतले आणि आता एक एक करून आपल्याला या सर्व पिठाचे गोळे जे आहेत ते या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता गॅसवरती पाणी तापत ठेवलेले आहे. आता हे तयार झालेले जे बट्टे आहेत ते आपल्याला या गॅसवरती उकडून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत. तर झाकण ठेवून साधारणपणे 10 मिनिटासाठी या शिजवून घ्यायच्या आहेत. आता तोपर्यंत आपल्याला या बट्ट्यांबरोबर खाण्यासाठी डाळ तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी कुकरमध्ये एक छोटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीनं मोजून मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. आता या दोन्ही डाळी मी मिक्स करून घेते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे 2 पाण्याने. याच्यामध्ये तुम्ही मसुरीच्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता. 2-3 डाळी मिक्स करून सुद्धा तुम्ही डाळ बनवून घेऊ शकता. पण मी इथे 2च डाळी वापरून डाळ बनवणार आहे. आता यामध्ये लागेल एवढे पाणी घालून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये मी बाकी काहीही घातलेले नाही, नुसती डाळ शिजवून घ्यायची आहे. तर एकीकडे आपला कुकर होतोय आणि एकीकडे आपल्या बट्ट्या शिजतायत. तर त्याच्यानंतर कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आणि बट्ट्या देखील शिजलेत का ते पाहूया. तर बट्ट्या आपल्या छान शिजल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की बट्ट्यांना किती छान अशा फुलल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्या भेगासुद्धा तुम्हाला दिसू शकतात की जेणेकरून ही बट्टी आपली आतपर्यंत अशी उकडली गेलेली आहे. तर थोडा वेळ थंड करण्यासाठी बट्ट्या ठेवून घेऊयात. तोपर्यंत डाळ देखील शिजलेली आहे, तर डाळ फोडणी घालून घेऊयात. तर त्यासाठी मी एका टोपामध्ये 2 पळ्या तेल घालून घेते. तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे, थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये कांदा घालून घेऊया. तेल जास्त तापल्यामुळे मी इथे कांदा घालून घेतलेला आहे आधी आणि आपल्याला हिंग आणि कढीपत्ता देखील घालायचा आहे. पण हिंग आणि कढीपत्ता थोडासा करपू शकतो जास्त गरम तेलामध्ये, त्यामुळे आधी मी कांदा घालून घेते आणि आता त्यानंतर थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घेते. आता कांदा थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे. जास्त लालसर आपल्याला कांदा करायचा नाही. आता यामध्ये इथे मी लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते. लसणामुळे डाळ खूप छान लागते, त्यामुळे थोडासा जास्त लसूण वापरायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेते. इथे तुम्ही लसूण ठेचून सुद्धा टाकू शकता. आता लसूण देखील आपल्याला यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यम आकाराचा टॅमॅटो यामध्ये बारीक चिरून घालून घ्यायचा आहे आणि तो देखील भाजून घ्यायचा आहे. आता ही जी डाळ आहे ती आपण साधी घरात बनवतो तीच डाळ आहे, वेगळी अशी काही पद्धत नाही आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते डाळ बनवायची. तर ही माझ्या पद्धतीने मी डाळ बनवून दाखवते. डाळीचे पण मी भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत, ती सुद्धा तुम्ही जाऊन पहा. तर यामध्ये मी जे घरगुती मसाले आहेत ते सर्व टाकून घेते. तर इथे मी तिखट डाळ बनवणार आहे, तर त्यासाठी मी घरचा काळा मसाला, त्याचबरोबर हळद थोडीशी, काश्मीरी मिरची पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि धने पावडर असं सर्व साहित्य या फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे, परतून घेतलं आहे आणि त्यानंतर शिजवलेली डाळ देखील यामध्ये ओतून घ्यायची आणि लागेल एवढी आपल्याला डाळ जेवढी करायची आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि या डाळीला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर डाळीला उकळी देखील आलेली आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार झालेली आहे आपली दाल बट्टीची डाळ. तर तुम्ही प्लेन वरणसुद्धा बनवू शकता मिरचीचं. तर मी इथे तिखट डाळ बनवलेली आहे. तर बट्टींबरोबर अशी तिखट डाळ खूप छान लागते. तर आता डाळ देखील तयार झालेली आहे आणि बट्ट्या देखील आपल्या थंड झालेल्या आहेत. तर आता या बट्ट्या आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. या बट्ट्यांचे बट्ट्या पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. नाहीतर गरम गरम जर बट्ट्या तुम्ही कट करायला गेलात तर त्या भरपूर त्याचा चुरा होऊ शकतो किंवा त्याने व्यवस्थित कट करू शकत नाही आपण. त्यामुळे बट्ट्या थंड झाल्याच्या नंतर कट करून घ्यायचे आहेत आणि म्हणजे आपल्याला कट केल्याच्या नंतर आपल्याला पटकन ह्या तळून घेता येतात. तर आता एक एक बट्टी मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे. मला जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही बट्ट्या कट करून घेऊ शकता. तर तुम्हाला दाखवते बट्ट्यांना किती छान सुंदर जाळी सुटलेली आहे.
एकदम मस्त असं जाळीदार आपली बट्टी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने जर पिठांचं प्रमाण घेतलं तर सुंदर बट्टी तयार होते। आता या बट्ट्या कट करून घेऊयात। एकदम टोस्टसारखी दिसत आहे ना, तर ह्या बट्ट्या आपण आता कट करून घेऊया। तुम्हाला हव्या ते शेपमध्ये तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता, पण ह्या बट्ट्या मी अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही, अशा पद्धतीने या बट्ट्यांचे असे मी तुकडे करून घेणार आहे। तर तुम्ही याचे टोस्ट जसे असतात तसे सुद्धा काप करून घेऊ शकता। तर अशाच पद्धतीने सर्व बट्ट्या मी कट करून घेते। बट्ट्या आपल्या कट करून झालेल्या आहे आणि कढईतलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे। तर आता या गरम तेलामध्ये आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे। मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या बट्ट्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि बट्ट्या ह्या टाकून घेतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला न हलवता थोड्या वेळाने आपल्याला अलटी-पलटी करून ह्या बट्ट्या छान गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। बट्ट्या तेलात टाकल्या खूप छान सुगंध दरवळतो घरभर, कारण की आपण याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, हिंग, त्याचबरोबर ओवा देखील टाकलेला आहे, त्यामुळे एकदम खमंग असा वास सुटलेला आहे। त्याचबरोबर बट्ट्या देखील आपल्या छान खुसखुशीत तयार झालेल्या आहे। बट्टीला चांगली अशी जाळी सुटलेली आहे। तर बट्ट्या चांगल्या अशा तळलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती खरपूस आणि खमंग अशा दिसत आहेत, वाटत आहेत। तशाच ह्या चवीला देखील खूप छान लागतात। तर या काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व बट्ट्या ह्या तेलामध्ये तळून घेते मी। तर ह्या बट्ट्या ह्या भाजूनसुद्धा घेतल्या जातात। आपण चुलीमध्ये जो निखारा असतो किंवा विस्तव असतो त्यामध्ये या बट्ट्या भाजून देखील घेतल्या जातात। पण शहरांमध्ये आपल्याकडे चूल नसते किंवा आपण बट्ट्या कशामध्ये भाजायच्या, तर त्यावेळेला अशा पद्धतीने आपण उकडून आणि शिजवून फ्राय करून ह्या बट्ट्या खाऊ शकतो, या बट्ट्यांचा आनंद घेऊ शकतो। तर सर्व बट्ट्या तयार झालेल्या आहेत, किती मस्त दिसत आहेत, किती छान कलर आलेला आहे बट्ट्यांना। तर तयार झालेली आहे आपली दाल बट्टी। तर खूप मस्त लागते, कधीतरी वेगळा असा बेत करायला काहीही हरकत नाही। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा। त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि ही दाल बट्टी नक्की एकदा ट्राय करून पहा। आता बट्टी आपली किती छान खुसखुशीत झालेली आहे ते तुम्हाला मी चुरून दाखवते। तर तुम्हाला दिसतच असेल की बट्टीला किती छान सुंदर जाळी सुटलेली आहे आणि बट्टी आपली छान खमंग खुसखुशीत तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने ही बट्टी चुरली गेली पाहिजे, म्हणजे बट्टी आपली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। तर आता या चुरलेल्या बट्टीवर गरमागरम अशी डाळ टाकायची आहे आणि गरमागरम ही दाल बट्टी खाण्यासाठी तयार आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।